येस, हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. बघा, तुम्हाला जर खरंच मनापासून एक भावी शिक्षक बनायचं असेल तर आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे. कारण की आपल्या चॅनलवर सध्या ट्रेंडिंगवर असणारे जे शिक्षक पात्रता परीक्षेबाबत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला एक ऍक्टिव्ह चॅनल हवे, म्हणजे कोणतीही महत्वाची अपडेट असेल, कोणताही GR असेल, काही असेल तर धाडकन आपल्या चॅनलवर पडलेलं असं एक ऍक्टिव्ह चॅनल जर तुम्हाला हवं असेल तर टीचर्स फॅक्टरी आपला हा चॅनल सर्वात ऍक्टिव्ह चॅनल आहे, जिथे महत्वाचे नोटिफिकेशन काही अपडेट असेल तर फटाफट अपलोड केले जातात. ठीक आहे. त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, आता सध्या जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर सध्या ट्रेंडिंगवर असणारी बॅच आहे तुमची टेटची बॅच आहे. त्यानंतर तुमचं सेटची एक्झाम आहे. ठीक आहे. सेटची एक्झाम डेट तर आलेलीच आहे. 15 जूनला सेटची एक्झाम असणार आहे. टेटची सुद्धा एक्झाम तुमचा मे जूनचा महिना सांगितलेला आहे. ठीक आहे. म्हणजे या दोन एक्झाम शिक्षक परीक्षेच्या अगदी महत्वाच्या सध्या ट्रेंडिंगवर असणाऱ्या दोन एक्झाम आहेत, टेट आणि सेट. सो याचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर नक्कीच आपल्या टीम सोबत तुम्ही करू शकतात. इथे शिकवण्यात असणारी टीम अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत. अगदी त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन केले जातात आणि इथे तुम्हाला 100% यशाची हमी दिली जाते. आता 100% यशाची हमी का दिली जाते त्याच्या मागे सुद्धा कारण आहे. कारण इथे शिकवत असलेले जे शिक्षक आहेत ते अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांना त्यांच्या सब्जेक्टचं अगदी डेप्थ नॉलेज आहे. आता जर माझं एक्झाम्पल घेतलं तर मी स्वतः माझा बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झालेलं आहे, माझं मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झालेलं आहे. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे आणि माझी PhD चालू आहे इंग्लिश या विषयामधून. माझं सध्या रिसर्च पेपरवर काम चालू आहे. सो म्हणजे तुम्ही इथे बघू शकाल की इथे किती क्वालिफाईड टीचर ठेवलेले आहेत. सेट एक्झाम साठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि मी स्वतः सेट एक्झाम नेट सेट क्वालिफाईड आहे इंग्लिश या सब्जेक्ट मधून. म्हणजे तुम्ही ते बघू शकाल किती क्वालिफाईड टीचर इथे ठेवलेले आहेत. हाच तो कारण आहे इथे 100% यशाची हमी देण्यामागचं. सेकंड रिझन असं आहे की इथे तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स जे काही प्रोव्हाइड केले जातात अगदी अप टू अपडेटेड असतात, अपग्रेड होऊन दिले जातात. पॅटर्न नुसार तर दिलंच जातं, सगळे अपडेट होऊन. कारण की एक्झामिनर तेच विचारत नाही, नवीन काय आहे ते एक्झामिनर विचारतो आणि नवीन सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये शिकायला मिळणार आहेत. बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर केली जाते. सो नक्कीच तुम्हाला जर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला नंबर आहे हा 8010457760. या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. आपल्या बॅच मध्ये तुम्हाला टेट साठी असेल, सेट साठी असेल. बघा, वेळ खूप कमी आहे. एप्रिल महिना सुरू झालेला आहे. टेटची एक्झाम तर तुमची मे मध्ये आहे, मे जून सांगितलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2 महिने, बघा 60 दिवसाचा प्लॅनिंग तुम्ही पकडू शकतात. ठीक आहे. एवढ्या प्लॅनिंग तुम्हाला करून टेटची एक्झाम क्रॅक करायची. त्या टेटमध्ये खूप सारे सब्जेक्ट आहे, 200 मार्काचा पेपर आहे, थेरी सब्जेक्ट आहे. सो खूप सारं तुम्हाला अभ्यास करायचा. सो कमीत कमी वेळामध्ये, 50-60 दिवस आहे, खूप दिवस नाही. एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप कमी वेळ आहे. सो एक कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्या टेटसाठी सुद्धा आपली बॅच आहे. त्याचबरोबर सेटची एक्झाम 15 जूनला आहे. एप्रिल महिना, एप्रिल मे जून पकडायला गेला तर तुम्हाला 15 जूनला तुमची सेटची एक्झाम आहे. सो त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा. याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 आहे, 300 मार्काचा पेपर आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप सारे सब टॉपिक्स आहेत. पेपर 1 मध्ये युनिट 10, पेपर 2 मध्ये युनिट 10. ठीक आहे. सो याचा व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. खूप कमी वेळ आहे. 15 जून म्हणजे एप्रिलची ही 10 तारीख आहे. एप्रिल झालं, मे झालं, 10 मेला तुमचं 1 महिना म्हणजे 30 दिवस होतात. त्याच्यानंतर मग ते बाकीचे दिवस. ठीक आहे. म्हणजे खूप कमी वेळ आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे अगदी व्यवस्थितपणे. ठीक आहे. सो हा नंबर आहे, कॉल करायचा आहे आणि बॅच मध्ये नक्कीच तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. आता ज्या गोष्टीवर आपण डिस्कस करणार आहोत की मॅडम नेगेटिव्ह मार्किंग आहे का. ठीक आहे. आता इथेच याचं उत्तर देत आहे मी. नेगेटिव्ह मार्किंग नाही, नो. नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये प्लस पॉइंट असा आहे की तुम्ही इथे स्कोर चांगला करू शकता. पूर्ण एकही प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही. वेळ सुद्धा चांगला तुम्हाला दिलं जातं. त्यामुळे त्या वेळेत खूप सारे प्रश्न सॉल्व्ह करून होतात. जेव्हा मी सेट एक्झाम दिलेली, माझे प्रश्न सगळे सॉल्व्ह होऊन मी थोडा वेळ टाइमपास करत बसलेली सुद्धा. म्हणजे अशी टाइमपास तिथे जागेवरच बसलेली. ठीक आहे. म्हणजे वेळ जास्त दिला जातो, असं खूप वेळ दिला जात म्हणजे नाही. हा, ज्यांचं मॅथ्स वगैरे आहे, ज्यांचं PG ला, त्यांना तो कदाचित वेळ कमी पडत असेल. पण माझं इंग्लिश लिटरेचर होतं तर त्याच्यामध्ये
मध्ये तर एवढं काय सॉल्व्ह करायला मॅथ्स रिझनिंग सारखं तर वेळ नाही. फक्त प्रश्न त्याचं उत्तर आपल्याला आठवायचं आणि क्लिक करायचं असतं, म्हणजे पेपरवर तुम्हाला टिक करायचं असतं. ठीक आहे. सो नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसते, वेळ सुद्धा चांगल्या प्रकारे असतं. पुस्तक यादी काय, अभ्यासक्रम आहे. पहिला अभ्यासक्रमाबद्दल आपण बघूयात. आता अभ्यासक्रम पाहिलं तर टीचिंग ऍप्टिट्यूड तुम्हाला आहे. ठीक आहे. टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजे काय, अध्यापन विषयक दृष्टिकोन मराठीमध्ये. ठीक आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे काय, संशोधन विषयक दृष्टिकोन. ठीक आहे. कॉम्प्रेशन म्हणजे उतारे, पॅसेज वगैरे तुम्हाला दिले जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे संदेश वहन. मॅथेमॅटिकल रिझनिंग ऍप्टिट्यूड बघायला तर अंकगणित वगैरे आहे. लॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कशास्त्र वगैरे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, डेटा इंटरव्ह्यूशन म्हणजे आकडेवारी वगैरे आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान. पीपल डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट दिलेलं आहे, म्हणजे काय, जनता विकास व पर्यावरण. ठीक आहे. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टम म्हणजे काय, तर उच्च शिक्षण प्रणाली. ठीक आहे. सो हे तुमचे काय दिलेले आहे, हे तुमचे आहेत टॉपिक्स. ठीक आहे. हे तुमचे टॉपिक्स आहेत. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक टॉपिक मधून 5-5 क्वेश्चन येते. 5-5 क्वेश्चन प्रत्येक टॉपिक मधून तुम्हाला येणार. ठीक आहे. 5-5 क्वेश्चन येणार प्रत्येक टॉपिक मधून. ठीक आहे. हे सुद्धा त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. वन क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. ठीक आहे. म्हणजे 10 मार्क. ठीक आहे. इथे सुद्धा किती, 10 मार्क. ठीक आहे. एक प्रश्न 2 मार्कासाठी म्हणजे किती होतं, 10 मार्क. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. 10 युनिट आहेत, 5-5 प्रश्न म्हणजे किती, 50 क्वेश्चन आहेत. किती मार्कासाठी, 100 मार्कासाठी. सो याच्यामध्ये पेपर 1 मध्ये 9 करून 80+ जर तुम्ही गेलात आणि तेवढं स्कोर होतो, खूप छान प्रकारे स्कोर पेपर 1 मध्ये तुम्ही करू शकता. पेपर 2 थोडा कठीण आहे, पण पेपर 1 मध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करायचे. माझं स्वतःच स्कोर 84-86 समथिंग काहीतरी होतं. ठीक आहे. सो 80 अबाव तुम्हाला जायचंच आहे पेपर 1 मध्ये. ठीक आहे. सो याच्यामध्ये सुद्धा मी जे नोट्स फॉलो केलेले पेपर 1 साठी, त्याच्यामध्ये थोडं अपग्रेड करून ते नोट्स तुम्हाला आपल्या पेड बॅच मध्ये मी प्रोव्हाइड करेन. काही काळजी करू नका की मॅडम कसं 86-84 पर्यंत तुम्ही पोहोचताय. तर नक्की त्यासाठी माझे स्वतःचे जे सेल्फ स्टडीचे जे मी नोट्स तयार केलेले ते नोट्स तुम्हाला पेड बॅच मध्ये मी प्रोव्हाइड करेन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं अपग्रेड होऊन अपडेट वाला सुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार. ठीक आहे. सो हा तुमचा सिलेबस आहे. हा पेपर 1 चा आहे. हा पेपर 1 चा आहे. अरे सॉरी. ठीक आहे. हा तुम्ही बघाल, हा पेपर 1 चा आहे. ठीक आहे. पेपर 2 हा तुमच्या सब्जेक्टवर आहे. पेपर 2 हा तुमच्या सब्जेक्टवर आहे टोटली. ठीक आहे. तुमचा जो सब्जेक्ट असेल पीजीला त्याच्यावर तो असणार आहे पेपर 2. ठीक आहे. सो कोणाचं इंग्लिश, सोशलॉजी, हिस्ट्री, कोणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स बॅकग्राऊंड मधले असतात. सो तुमचा पेपर 2 असेल. पेपर 2 मध्ये तुम्हाला किती देतील, 100 क्वेश्चन देतील 200 मार्कासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे. जर बघायला गेलं तर कमीत कमी बघा 200 मार्क आहेत, म्हणजे अर्धा तरी तुम्हाला मार्क पडतील. म्हणजे हाफ 100 तरी मार्क तुम्हाला कमीत कमी तुम्हाला बोलत आहे, कमीत कमी 100च्या वरती जायचं आहे. आणि इथे जास्तीत जास्त 80च्या वरती तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 100 आणि 80च्या वरती तुम्हाला जायचं आहे. म्हणजे एकूण टोटल किती, 180 झाले. एकूण टोटल किती झाले, 180 प्लस जर तुम्ही गेलात तर तुम्ही फक्त पासिंग नाही होणार. काटावर पास बघायला गेला तर ओपन कॅटेगरी 120, रिझर्व कॅटेगरी 105 ते काटावर पास. आपल्याला काटावर पास व्हायचं नाहीये. माझं पूर्ण हेतू हा असणार आहे की तुम्हाला क्वालिफाईड करून देणार. कारण की काटावर पास झालं तर आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं. 10वीला काटावर पास जे विद्यार्थी होते त्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज भेटतं का, नाही. लिस्ट मध्ये फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्टला पण नंबर येण्याचे खूप कमी चान्सेस असतात. ठीक आहे. तो काटावर पास वाले ना इकडचे ना धरतीकडचे असतात. ठीक आहे. ठीक आहे. आधे इधर आधे उधर हा सीन असतो त्यांचा. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचंय, तुम्हाला जेवढं चांगला स्कोर काढायचा आणि माझा पूर्ण प्रयत्न माझ्या पेडबॅचच्या विद्यार्थ्यांचा हाच असणार आहे की तुम्हाला क्वालिफाईड करून देणार. ठीक आहे. सो नक्कीच तुम्हाला त्या प्रकारचं स्टडी प्लॅन मी प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. सो इथे काय तुम्हाला मी नेगेटिव्ह मार्किंग बद्दल सांगितलं, अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलं. येस, पुस्तक यादी. आता पुस्तक यादी जर तुम्ही बघायला गेलात, पुस्तक यादी. ठीक आहे. पुस्तक यादी जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला सांगत आहे पेपर 1 बद्दल. ठीक आहे. पेपर 2 चा पण तुम्हाला सांगते, पहिले पेपर 1 चं सांगते. पेपर 1 चं जर पुस्तक यादी तुम्हाला बघायला गेला तर 3 पुस्तकं तुम्हाला इथे मी सांगत आहे. पहिला आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर. ठीक आहे. यांचं तुम्ही करू शकता.
नंतर आहे ब्रिजमोन दायमा सर, यांचं तुम्ही करू शकता. ठीक आहे. तिसरं आहे KVS मदान सर. ठीक आहे. हा हिंदी आणि इंग्लिश साठी आहे. हा हिंदी आणि इंग्लिश, ठीक आहे, या लँग्वेज मधून आहे. हे बाकीचे दोन मराठी लँग्वेज मधून तुम्हाला भेटतील. ठीक आहे. ठीक आहे. सो त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. सो मोस्टली तरी हा जे हे करतात ना, काय बोलतात, नेटचं प्रिपरेशन करतात ना, नेटसाठी मराठी लँग्वेज नसते. ठीक आहे. सेटसाठी तुम्ही ज्या स्टेट लेवल मधून देताय, ज्या स्टेट मधून देताय, तिथे जी लँग्वेज आहे त्या लँग्वेज मधून तुमचं असतं. ठीक आहे. सो इथे तुम्हाला आपण ऑब्व्हियसली महाराष्ट्रामधून फील करत आहोत, तर आपल्याला मराठी लँग्वेज ऍप्लिकेबल आहे. तर मराठी लँग्वेज मधून जर तुम्हाला पेपर 1 सॉल्व्ह करायचं असेल तर हे दोन पुस्तकं तुमच्यासाठी बेस्ट आहेत. ठीक आहे. हा, जर इंग्लिश मधून पण तुम्ही पेपर 1 चा अभ्यास इंग्लिश मधूनच जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही यांचं पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे. सो हे 3 पुस्तक तुम्हाला इथे दिलेले आहे पेपर 1 साठी. आता पेपर 2 साठी आता प्रत्येक विषय पीजी मधून कोणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कोणाचा असेल तर कोणाचा काय बोलतात झुलॉजी असेल, तर कोणाचा इंग्लिश लिटरेचर असेल, मराठी लिटरेचर, कोणाचं कॉमर्स फील्ड मधलं कोणतं असेल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळे विषय असतात. तर पेपर 2 साठी जर बेस्ट बघायला गेला तर तुमचं FY, SY आणि TY याचा जो सिलेबस, आता माझं इंग्लिश लिटरेचर होतं, एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, तर FY ला माझं जे इंग्लिश लिटरेचरचा पेपर 1 इंग्लिशचा होता तो अभ्यास मी केला सेटसाठी. ठीक आहे. SY ला असताना मला इंग्लिश लिटरेचरचे 2 सब्जेक्ट होते. ठीक आहे. एक इंडियन लिटरेचर, एक अमेरिकन लिटरेचर, मी त्याचा अभ्यास केला. ठीक आहे. सेटसाठी सांगते का. मग पुन्हा TY मध्ये माझे 6 चे 6, कारण की TY ला आपला स्पेशल सब्जेक्ट असतो, तर 6 चे 6 सब्जेक्ट माझे इंग्लिश लिटरेचर मध्ये होते. ठीक आहे. मग त्याचा मी पुन्हा अभ्यास केला. ठीक आहे. मास्टर डिग्रीला माझे MA पार्ट 2 ला इंग्लिश लिटरेचर होतं, तर त्याच्यासाठी माझे जे सब्जेक्ट होते त्याचा पूर्ण अभ्यास केला. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता पेपर 2 साठी तुमचा जो सब्जेक्ट असेल, समजा तुमचा हिस्ट्री सब्जेक्ट असेल तर FY, SY, TY साठी हिस्ट्रीचा जो सिलेबस असेल, त्याच्यानंतर MA जे PG आहे, PGचा पार्ट 1, ठीक आहे, पीजीचं तुमचं जे पार्ट 1 आहे, पीजीचं जे तुमचं पार्ट 2 आहे, ठीक आहे, MA पार्ट 2, ठीक आहे. ठीक आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, त्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तुमचा स्पेशल सब्जेक्ट, तुमचा जो पीजीला जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट बाकी इतर करायची गरज नाही. ठीक आहे. त्या सब्जेक्टचं FY, SY, TY, पीजीचं जे आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पीजीचं पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन मग MA येतं. ठीक आहे. पार्ट 1 येतो, पार्ट 2 येतो, त्याचं तुम्हाला सब्जेक्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचा पेपर 2 चं. ठीक आहे. हा झाला तुमचा अभ्यासक्रम. ठीक आहे. अगदी साध्या सोप्या सरळ भाषामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाहीये सांगितलं, सिलेबस तुम्हाला सांगितलं, प्लस तुम्हाला हे दिलं काय, पुस्तक, बुक लिस्ट तुम्हाला मी सांगितली पेपर 1, पेपर 2 साठी सुद्धा काय करायचं ते. सो अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार. ठीक आहे. आपली MA ची बॅच, सॉरी MA बोलते, सेटची बॅच सुद्धा आहे. पेपर 1 ची संपूर्ण तयारी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे पार्ट 2 सुद्धा आहे सेटचं. ठीक आहे. याची सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार, कारण की ते शिकवण्यात असणारी टीम, जे टीचर्स आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे, त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला शिकवतात. त्याचबरोबर तुम्हाला बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर केली जाते. टेस्ट सिरीज नोट सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. सो नक्कीच हा नंबर आहे 8010457760, या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. इथे प्लॅन आमचा आहे. ठीक आहे. बट यश मात्र तुमचं असणार आहे. बट ते यश मिळवण्यासाठी आधी या प्लॅन मध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे. ओके. सो नक्कीच तुम्हाला व्यवस्थितपणे कंटेंट दिलेला आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आणि तुमचं यश प्राप्त करायचं आहे. ठीक आहे. चला, सो नक्की चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, अगदी दणक्यात व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायचे. थँक्यू सो मच.